तुमच्या फॅमिलीमध्ये बघतात ना? बरोबर जेवताना आलेत, व्हिडिओ काढा. आणि अशा प्रकारे इथे आमच्या घरी पूजाची तयारी चालू आहे. श्रावणातली पूजा घालतोय, तर त्याची तयारी चालू आहे. आणि आता मी तुम्हाला पूजा दाखवते. आमची पूजा मॅडम काय करते इथे. आणि इथे माझी मम्मी. आज सगळ्या म्हणजे खूप दिवसानंतर दिसले असतील ना. पूजा जरा रेस्ट करते, खूप धावपळ झाली आहे, तर सगळी तयारी वगैरे आता चालू आहे घरी. आणि थोड्या वेळाने पूजा पण स्टार्ट होणार आहे. 3 वाजता भटजी येणार होते, अजूनपर्यंत पोचले नाही. आणि इथे आज म्हणजे स्पेशल म्हणजे इथे हे पण ठेवलं आहे, भजन ना गं पूजा, भजनसुद्धा ठेवलं आहे. तर भजन कीर्तन वगैरे होणार आहे. सगळे गेस्ट येणार आहेत, खूप मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि कंटिन्यू बघा, स्किप वगैरे करू नका. पाणी भरून तर अशा प्रकारे आपलं इथे चौरंगसुद्धा मांडून झालं आहे ना. आता ह्याच्यामध्ये डेकोरेशन होणार, अजून आजूबाजूला मला रांगोळी पण काढायची आहे. त्यानंतर पूजा स्टार्ट. काय करतोय तू? हां, त्याला स्टार्टर मारलं की होऊन जाईल. इथे काय करते तू? ड्रायफ्रूट कापते ना. आपल्याला प्रसादमध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत ना, तर त्यासाठी म्हणजे शिरा असतो ना प्रसाद सत्यनारायणच्या पूजाचा, तर मी त्यासाठी ड्रायफ्रूट कापते. आणि तुम्हाला इथे मी एंट्री दाखवू का? डोरची बघा, डेकोरेशन बघा, डोरचं डेकोरेशन मस्त आहे ना, खूप छान आहे. आणि आता इथे रांगोळी पण काढायची आणि मला तिकडे पण रांगोळी काढायची, तर मी आता रांगोळी आधी काढून घेते. नंतर कसं ना वेळ नाही मिळणार, सगळी गर्दी होईल. मी आता रांगोळी काढून घेते. इथे बघा, आता मी सत्यनारायणची पूजा आहे ना, तर त्यासाठी मी प्रसाद बनवते. तो आहे आपला शिरा. 1.25 किलो शिरा बनवायला सांगितलं ना भटाने, तर ते मी आता बनवते. आणि तिथे दूधसुद्धा तापून ठेवलेलं आहे. आणि ते केळं घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट आहे, साखर आहे. तुपात आधी भाजून घेते शिरा रवासोबत. ब्रह्मा विष्णू महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यारत सिद्धे गणपतीच्या समोर अक्षत भावान मूर्ती श्री गणेशाय नमः. संस्थान स्थानगुरुवा वरर्धे वरम स्पष्ट 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 सुरेखणा. आमच्या इकडे बघा जोरदार भजन चालू आहे इकडे. चला ग्राउंड फ्लोअरला ना. आता किती वेळ झाला? किती वाजले आता? अरे किती वाजले? 9 वाजायला आले वाटतं. आता अजून भजन चालू आहे, मग जेवण आहे, मग खूप काय काम आहे. आणि सर्व रिलेटिव्ह तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवूच. हो. देव आपलं काम करून घेतो. मग मी कुठे असेल, शिर्डी में कोई जाता नहीं पहुंच जाता है. मग तो अमेरिकेला असला ना, शिर्डीला कसा गेला, मला बोलावं वगैरे नाही. तर इथे बघा आपले सबस्क्रायबर्स पण इकडे आले. हाय करा कॅमेऱ्याला. आणि नाव सांगा. ममता गुरव. हितेश. बाबूचं नाव? सितानिश. से हाय. हाय. आमच्या ब्लॉग्समध्ये काय आवडतं तुम्हाला? सगळंच आवडतं.
सर्व असं आवडतं. काहीच नाही नाही आवडत माझी आई पण Non-veg. आपली, हा माझी मम्मी ऍक्च्युली रेग्युलर बघते. आणि तुम्हाला नॉनव्हेज आवडतं? हो नॉनव्हेज थाली. तर आम्ही इथे बघा सत्यनारायणची पूजा ठेवली होती आणि आपण कुठे आलो काजल? पूजाच्या घरी. हां. आणि इकडे तुमचा प्रोग्राम एकदम सुंदर झाला, एकदम छान, एकदम मस्त भजन, एकदम छान वाटलं आम्हाला. मला आनंद वाटतो. मग आपण सत्यनारायणच्या पूजेला आलो आहे ना, तर इकडे आपल्यासाठी जेवण पण ठेवलेलं आहे. पहिला काय ठेवलं आपण एक एक करून घेऊया. या नक्की खाली ठेवू का? इकडे काय आहे? चटणी. हो. चटणी त्याच्यात काय लोणचं, थोडं थोडं आपण सर्व घेऊया. इकडे सॅलेड, इकडे राईस का मी जास्त खात नाही म्हणून थोडंसंच घेतो. हां, लागलं तर परत घ्यायचं. मग तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचेपर्यंत सर्व जेवण संपलेलं असणार. आणि इकडे ही कोणती भाजी आहे? मिक्स फ्लावर दिसे, फ्लावर वाटाणे ना? फ्लावर बटाटा. सुगंध तर एकदम छान येते. इकडे पनीरची भाजी, थोडंच घेऊया, आम्ही काय जास्त खात नाही. आणि इकडे एक पुरी 5 झाली आम्हाला. काजलच्या ताटात तुम्हाला 4-5 पुऱ्या दिसतील. अरे वा, भजीसुद्धा आहे, मिरचीची भजी, पापड, सर्व एक एक घेऊया. एक आपण गुलाबजामुन मी एक ना अर्धाच खाणार आहे, अर्धा काजलला बनवणार. आणि इकडे वा, स्वीट्समध्ये दही वडा. दही वडा, म्हणजे सर्व आयटम ठेवलेले आहेत इकडे. मस्त. आता इकडे मी जेवतो तर आहे, अजून इकडे दाखवूया तुम्हाला. इकडे सर्वांशी तुम्हाला इंट्रोडक्शन पण देऊया. तेलुगू, कन्नड बघा, हे आमचे पूजा मॅडम आणि हे आपले सर्व सबस्क्रायबर. तुमच्या फॅमिलीमध्ये बघतात ना? फ्रेंड्स पण आहेत, ते पण आहेत, त्यांना पण आहे. बरोबर जेवताना आलेत, व्हिडिओ काढा. हॅलो. हे सर्व पण आपले सबस्क्रायबर आहे, त्यांना दाखवलं होतं ना आपण वरती. हो. बाकी सर्व आपले गेस्ट आले तसे. आता जेवण आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्ही आमचा ब्लॉग एन्जॉय करा. बाय बाय. सर्वांना बाय बाय करा. बाय. नाव सांगा, नाव. रिद्धी. तुमचं नाव सांगितलं होतं ना वरती? हां, तुमचं नाव सांगा. अतुल वारे हुसैन, नवी मुंबई कोपर किरणे. आणि तुझं नाव? पूजा. तर आमचं जेवणसुद्धा झालं. जेवण एकदम सुंदर होतं. कॅटरिंग सर्व्हिस जे यांनी ऑर्डर दिली होती किंवा घेतली होती ते एकदम छान जेवण बनवलं. टेस्टीचे बनवतो. आणि तुम्ही पण सर्वांनी सत्यनारायण पूजेचा प्रसाद घ्या आणि पाया पडा सर्वांनी. सर्वांची सर्व इच्छा पूर्ण होते, चांगलेवाले सर्व इच्छा पूर्ण होते. करेक्ट करतो. आणि सर्वांनी हेल्दी राहा ही माझी इच्छा असते तुमच्या सर्वांसाठी, जेव्हा पण मी प्रार्थना करतो ते. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मम्मी नाही दिसणार, कारण आम्ही किती वाजता इकडे आलो? आपण 1 वाजता पोहोचलो. 11:30ला निघालो, 1 वाजता आलो. आता वाजले किती रात्रीचे तुम्ही बघा. रात्रीचे तिकडे बघू शकता 10:15 झालेले आहेत. मग आता 10:15वरून आम्ही अंबरनाथला आहे. अंबरनाथवरून ट्रेन पकडणार ती 1 तासानंतर. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 11:30 किंवा 12ला घरी पोहोचणार. तर एवढ्या गडबडीत मी मम्मीला नाही आणू शकत होतो, म्हणून मम्मीला नाही आणलं. कसं ना की इथे भजन वगैरे पण होणार होतं, तर कसं आवाज खूप होईल आईला, म्हणजे आईला नाही सहन होत ना जास्त आवाज, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि गर्दी पण खूप आहे, प्लस आईला रेस्ट पण करायला मिळालं नसतं. म्हणून मग आम्ही आईला, म्हणजे आई स्वतःच बोलली की मी येत नाही, मी आराम करते. आमचं पण तेच ओपिनियन होतं की आईला नकोच घेऊन जायला, कारण की अशा गर्दीमध्ये वगैरे त्रास होईल उगाच. हो. आणि एक छान मला जे आवडलं सर्वात जास्त, की इकडे पाहुणे मंडळी जे ह्यांचे पाहुणे मंडळी होते त्याच्यात 80% आपले सबस्क्रायबर होते. म्हणजे ऑलमोस्ट मी जर मोजले असतील तर 15 ते 18 जे आपले इकडे पाहुणे आलेत ह्यांचे रिलेटिव्ह, ह्यांच्या रिलेशनमध्ये, ते सर्व आपले सबस्क्रायबर आहेत, म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्समधून आहे. तर ह्याचा सर्व श्रेय तुम्हा सर्वांना जातो. आणि मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही सर्व आपल्याला भेटतात ते. तुला कसं वाटतं? आमचे व्हिडिओज बघत राहा, तुम्हालाही नवीन नवीन कंटेंट्स आम्ही दाखवू. मस्त आमच्यासोबत राहा असंच कायम, व्हिडिओज बघा आमचे. आणि जे जे व्हिडिओमध्ये नाही दिसले, असे गडबडीमध्ये होते म्हणून सर्वांना व्यवस्थित सर्व दाखवता नाही आलं. आणि तुम्ही विचाराल की आम्ही दोघं काय करतो इकडे पूर्ण रूममध्ये, तर आम्ही जेवून वरती आलो आणि सर्व मेंबर्स घरातले जे राहिले होते जेवायला ते खाली गेले सर्व. कसं की सत्यनारायणची पूजा मांडली ना इकडे, तर आपण दार बंद नाही करू शकत, म्हणून कोणीतरी थांबायला पाहिजे, म्हणून आम्ही दोघं थांबलो. तर आजचा ही ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय. बाय बाय, गुड नाईट.